शालेय पोषण आहार गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या चौकशी समितीकडून वेळेत कामकाज पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे या समितीला कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी कृती समितीला दिली आहे। येत्या 8 दिवसांमध्ये शालेय पोषण आहार गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल जाहीर केला जाईल, असं शिक्षण उपसंचालकांनी स्पष्ट केलंय। कोल्हापूर महापालिकेच्या आणि खाजगी प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरवण्यासाठी महापालिकेनं मागील वर्षी निविदा प्रक्रिया राबवली। त्यावेळी महिला बचत गटांना डावलून ठराविक ठेकेदारांनाच काम दिलं। सुमारे 1.5 कोटी रुपयांच्या या निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करून त्याची चौकशी करावी अशी मागणी नागरी कृती समितीनं केली आहे। त्यानंतर शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीचे तत्कालीन प्रशासन अधिकारी शंकर यादव यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची चौकशी करून त्याचा अहवाल ताबडतोब पाठवावा असे आदेश शिक्षण उपसंचालकांना दिले। त्यानंतर कोल्हापूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयानं जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमली। या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून 10 दिवसात अहवाल शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे सादर करावा असे आदेश शिक्षण उपसंचालक स्मिता गौड यांनी दिले। पण प्रत्यक्षात मीना शेंडकर यांच्या चौकशी समितीकडून आजवर कसलीही कार्यवाही झालेली नाही। त्यामुळे आज कृती समितीच्या वतीनं शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांच्याकडे दाद मागण्यात आली। शालेय पोषण आहारातील दोषींना पाठी घालण्यासाठी चालढकल केली जाते का असा प्रश्न कृती समितीनं उपस्थित केला। वेळेत कामकाज झालं नसल्यानं चौकशी समितीमधील सर्वांना ताबडतोब कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल, असं शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी सांगितलं। तसंच येत्या 8 दिवसात गैरव्यवहाराची चौकशी करून त्याचा अहवाल जाहीर केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। यावेळी कृती समितीचे अशोक पवार, रमेश मोरे, राजाभाऊ मालेकर, सदानंद सुर्वे, बाबा वाघापूरकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।